नमस्कार शेतकरी बंधूंनो, देशी कुक्कुटपालनामध्ये आज आपण मार्केटिंग व्यवस्थेबद्दल माहिती पाहणार आहे। देशी कुक्कुटपालन करतेवेळी मार्केटिंग हा जर मुद्दा आपण व्यवस्थित हाताळला नाही तर आपल्याला याच्यातून म्हणावा तसा फायदा मिळत नाही। त्यामुळे देशी कुक्कुटपालन जे शेतकरी करत आहेत त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। साधारणतः देशी कुक्कुटपालन करत असताना आपल्याला एक कोंबडी जी आहे तिचे वजन 1 किलो करेपर्यंत साधारणतः जो खर्च येतो तो 110-120 रुपयाच्या घरामध्ये असतो आणि हा खर्च अपेक्षित धरून आपल्याला कोंबडीची विक्री करणे गरजेचे असते। हा खर्च जसे की मी सांगितले की 1 किलोच्या कोंबडीला 120 रुपयापर्यंत खर्च येतो अंदाजे। तर आपण विक्री करतेवेळी लक्ष देणं गरजेचं आहे की हा 3 महिन्याचा कालावधी आणि याच्यामधला 120 रुपये कोंबडीवरचा खर्च हा सर्व पाहून आपण कोंबडीची विक्री जी आहे ती साधारणतः 150 रुपयापासून रिटेल होलसेल विक्री जी आहे ती 150 रुपयापर्यंत करणं अपेक्षित आहे। याच्या खाली याची आपण विक्री करू नये। आणि रिटेल जर आपण पाहिले तर साधारणतः नगाप्रमाणे जेव्हा आपण देशी कोंबडींची विक्री करतो त्यावेळी आपण 1 किलोच्या कोंबडीचा दर हा साधारणतः 200 रुपयापासून सुरुवात करणं गरजेचं आहे आणि तो 200 ते 300 रुपये नगाप्रमाणे आपण विकणं अपेक्षित आहे। आपण जे शेतकऱ्यांकडे देशी कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात आहे त्या शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा मार्केटिंग करतेवेळी अडचणी येतात, कारण आपल्याकडे जो खरेदी करणारा एजंट येतो तो बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगतो की तुमच्या कोंबड्या ज्या आहेत त्या गावठी नाही आहेत, गावरान नाही आहेत, यांची चव चांगली नाही, यांचे पाय मोठे आहेत। तर या भूलथापांना आपण बळी न पडता आपण त्यांना पटवून देणे गरजेचे आहे की मी पाळलेल्या कोंबड्या कशा पद्धतीने देशी आहेत, या कोंबडीचं पालन मी किती खर्च आणि किती मेहनत घेऊन केलेलं आहे। आणि आपण पाहतोच की या सगळ्या ज्या जाती आहेत, कावेरी आहे, डीपी आहे, यांची चवसुद्धा तुम्ही पाहिली असेल तर तीसुद्धा खूप चांगली आहे। त्यामुळे आपण या भूलथापांना बळी न पडता होलसेलचा रेटसुद्धा कमीत कमी 150 रुपयापासून सुरुवात करणं गरजेचं आहे। खूप सारे शेतकऱ्याने सांगतात मला की सर या कोंबड्या गावरान आहेत का, देशी आहेत का? तर ह्या बिलकुल देशी आहेत आणि ह्याचे गुणधर्मसुद्धा सर्व देशी आहेत। फक्त यामध्ये सुधारणा जी आहे ती म्हणजे अंडी देण्याची आहे की या कोंबड्या जे आहे अंडीचं प्रमाण जे आहे ते या कोंबडीमध्ये अंडी देण्याचं प्रमाण चांगलं आहे, इतकाच याच्यामध्ये बदल आहे। बाकी याच्या मांसाची चव पाहिली आपण तर तीसुद्धा एकदम गावरान कोंबडीसारखी आहे। त्याच्यामुळं आपण विक्री करतेवेळी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने जर आपण विक्री करतेवेळी मिडलमॅन एजंट यांच्यासोबत जर संवाद साधला तर 100% आपल्याला चांगला रेट मिळू शकतो आणि जास्तीत जास्त रिटेल विक्रीवर आपण जर भर दिली तर आपल्याला जास्तीचा फायदा मिळण्याची शक्यता असते। म्हणून जर आपली बॅच जेव्हा रेडी होते साधारणतः 1 किलोच्या कोंबड्या होतात अशा वेळी आपण यांना फ्री रेंज म्हणजे आपल्या गोठ्याच्या बाहेर जर खुली जागा असेल तर अशा जागेमध्ये चरावयास सोडल्यास खाद्यावरचा 30-40% खर्चसुद्धा आपण कमी करू शकतो। अपेक्षित हे आहे की बाहेर सोडलेल्या जागेमध्ये काडी कचरा सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना तिथं खाण्यासाठी प्रथिनयुक्त गोष्टी मिळतील आणि अशा पद्धतीनं त्यांचा जो खाद्यावरचा खर्च आहे तो कमी होईल आणि आपल्याला विक्री जी आहे ती टप्प्याटप्प्याने करता येईल। तर सर्व कुक्कुटपालक बांधवांनी आपल्या देशी कोंबड्या विक्री व्यवस्थापनामध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवावा आणि जास्तीत जास्त नफा कमवावा। धन्यवाद।